अन्न व औषध प्रशासन आणि MIDC पोलिसांनी संयुक्तपणे रचलेल्या या जाळ्यात हा संपूर्ण बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त झाला। या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात तयार गुटखा, सुगंधी पान मसाला, कच्चा माल आणि गुटखा बनवण्यासाठी वापरण्यात येणारी अद्ययावत यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे। या धडक कारवाईत तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर या प्रकरणी कारखान्याचा मुख्य संचालक गौरव शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्ह्याचे गांभीर्य पाहता त्याच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज अकोला जिल्ह्यामध्ये MIDC फेज 4 मध्ये 2 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती। या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा कारखाना असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार आम्ही आपल्याकडे अधिकारी कमतरता असल्यामुळे आम्ही वाशिम आणि अमरावती जिल्ह्याचे अधिकारी बोलवले आणि सकाळी 6 पासून आम्ही आजही पाळत ठेवलं होतं याच्यावर आणि 9:30च्या आसपास आम्ही मध्ये एंट्री केली, रेड केली। तर त्यावेळेस गुटखा बनवण्यासाठी 3 कामगार कार्यरत होते। तर त्या ठिकाणी आम्हाला गुटख्याला पॅकिंग करण्यासाठी जे मटेरियल लागतं, लेबल लागतात, जो मोठा साठा आढळून आला, जे रॉ मटेरियल असतं तो साठा आढळून आला, तसेच जे मशिनरी आहेत त्या मशिनरी देखील आढळून आलेल्या आहेत। तर ते 3 आरोपींना विचारणा केल्यास त्यांनी सांगितलं की हा एक गौरव शर्मा नामक व्यक्ती जो आहे ते सगळं रॅकेट चालवत आहे। दरम्यान या कारवाईमुळे अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।